सर्वोच्च न्यायालयानं 13 वर्षापासून अंथरुणाला खिळलेल्या हरीश राणा या तरुणाला इच्छामरणाची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय. न्यायालयानं राणाच्या प्रकृतीबाबत एम्सकडून अहवाल मागवला होता. एम्सनं म्हटलंय की राणाची प्रकृती सुधारण्याची अपेक्षा नाही. त्यानंतर न्यायालयानं निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिली. हरीशच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या मुलांच्या इच्छामरणासाठी खटला दाखल केला होता. हरीश गेल्या 13 वर्षापासून अंथरुणाला खिळलेला आणि कोमात आहे. हा निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयानं 2018च्या कॉमन कॉज विरुद्ध भारतीय संघराज्य या निकालातील तत्वांचा आधार घेतला. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती. सन्मानानं मरण्याचा हक्क हा भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत जीवनाच्या हक्काचाच एक भाग असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. जेव्हा एखादा रुग्ण स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा त्याच्या जवळच्या लोकांनी त्यांच्या सर्वोत्तम हिताचा निर्णय घ्यावा असं न्यायालयानं नमूद केलं. हरीशची प्रकृती गेल्या 13 वर्षात सुधारलेली नाही. जर रुग्णाला उपचारांचा फायदा होत नसेल आणि बरे होण्याची शक्यता असेल तरच कृत्रिमरित्या रुग्णाला जिवंत ठेवणं योग्य आहे. 2023 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून हरीश पडला होता, ज्यामुळे त्याच्या मेंदूला इजा झाली होती. तेव्हापासून हरीश राणा निष्क्रिय अवस्थेत बेडवर पडून आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी सर्व उपचार करूनही हरीश बरा होण्याची शक्यता नसल्याचा दावा त्याच्या आईवडिलांनी केला. मुलाला होत असलेल्या असह्य यातना सहन होत नसल्यानं त्याला इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी अशी याचिका हरीशच्या आईवडिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली. भारतात 2011 मध्ये अरुणा शानबाग विरुद्ध भारत सरकार या खटल्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालयानं अत्यंत दुर्मिळ आणि अपवादात्मक प्रकरणांमध्ये पॅसिव्ह इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती. अरुणा शानबाग या परिचारिका होत्या आणि ज्या लैंगिक अत्याचारानंतर 40हून अधिक वर्ष व्हिजिटेटिव्ह स्टेमध्ये गेल्या होत्या. हरीशचे वडील अशोक राणा वय वर्ष 63 आणि आई निर्मला देवी यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. हरीशच्या उपचारावर दरमहा 40 ते 50 हजार रुपये खर्च होत होते. मुलाच्या उपचारासाठी त्यांनी दिल्लीतील आपले 3 मजली घरही विकलं होतं. वडिलांना केवळ 3,500 रुपये पेन्शन मिळते. अशा परिस्थितीत हा खर्च पेलणं अशक्य झालं होतं. आता आम्ही आमच्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी नाही तर त्याच्या मुक्तीसाठी प्रार्थना करत आहोत अशा शब्दात आईनं आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.